कर्णिकनगर इथं महापालिका प्रशासनानं ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात एक दुचाकीस्वार पडल्याची घटना घडली। कर्णिकनगर भागात ड्रेनेजच्या कामासाठी महानगरपालिकेनं 25 फूट खड्डा खणला असून त्यामुळे रात्री अंधारात जाणाऱ्या दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागत आहे। दरम्यान शुक्रवारी रात्री या खड्ड्यात वसंत गुत्तीकोंडा हे पडले। यामध्ये ते किरकोळ जखमी झाले असून याबाबत त्यांनी महानगरपालिका प्रशासनानं हा खड्डा त्वरित बुजवण्याची मागणी केली। पावसाचं पाणी साचल्यानं हा खड्डा धोकादायक असल्याचं ते म्हणाले। मी महालक्ष्मी मंदिर ते आपलं कर्णिकनगर या रोडने येत होतो। तेवढ्यात ते माझ्या समोरनं एक फोर व्हीलरचं लक्क प्रकाश आलं। ते प्रकाशानं मला काय डोळ्याला अंधूक दिसलं, ते काय मला कळालं नाही आणि मी या खड्ड्यात पडलो पूर्ण आणि माझं बाईक आणि माझं मोबाईल आणि माझं पाकीटसुद्धा यात पडलं आणि मला पोहता येतं म्हणून मी वरपर्यंत आलो। अंधारात ते बहुतेक पाणी एक 15 फूट पाणी असेल। मदत केली त्या माणसाला खालून वर आम्ही काढलं, पण त्याची गाडी आणि त्याचं मोबाईल त्याचं खाली पडले ते काय आम्हाला काढायला जमलं नाही। आम्ही डायरेक्ट काय केलं, पोलीस चौकीला नोंद केली ह्या खड्ड्याचं। चौकीवरून 2 माणसं आली, त्यांच्याकडून आमचं बोलणं झालं। त्याच्यामध्ये माणूस अग्निशामकची गाडी, अग्निशामकची पण गाडी आली, ती पण एवढं की माणूस माणूस आहे आणि माणसाला वाचवलं म्हणून सांगितलं। काहीच काम नाही म्हणजे गाडी पण निघून गेली। त्यांना समोर येताना कार अपर टिप्पर ते लाईट मारल्यामुळं त्यांना कळालं नाही। इथं ड्रेनेजचा खड्डा मारलेला आहे महानगरपालिकेने। ते आठवडा कमीत कमी 3 ते 4 महिना झाला आहे, ते पहिले झालं आहे। आता खड्डा मारून 1 आठवडा झाला आहे। याच्या अगोदर 2 पोरं पडलेत, त्यांनी सिव्हिलमध्ये ॲडमिट आहे।